या बाबतीत आताच माननीय तटकरे साहेबांनी सांगितलं की आता जिल्हा समन्वय समितीच्या अनुषंगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत। मग जिल्हा परिषद आहेत, पंचायत समितीच्या आहेत, नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, नगरपंचायती आहेत। तर या बाबतीत जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींशी, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी तिन्ही चर्चा करून, वरच्या तिन्ही प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करून या बाबतीतला भविष्यामध्ये निर्णय घेतला जाईल। जिल्हा आणि तालुका सांगितलं ना, जिल्हा आणि तालुका अनेक समित्या आहेत, त्याचा शासकीय काही फॉर्म्युला ठरणार आहे का? कारण त्या अनुषंगाने काही अधिकारी, मी आता सांगितलं, प्राथमिक चर्चा पाठीमागच्या आणि आजच्या बैठकीमध्ये राज्यस्तरीय महामंडळांच्या झाल्या आणि जिल्हास्तरीय ज्या समित्या आहेत, शासकीय जिल्हास्तरीय समित्या, तालुका शासकीय जिल्हास्तरीय समित्या, या बाबतीत एक सूत्र या ठिकाणी आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून ठरवलेलं आहे। त्या पालकमंत्र्यांना या सूत्राबद्दलची माहिती या ठिकाणी दिली जाईल, जिथं जिथं पालकमंत्री जे आहेत, आणि ते पालकमंत्री राज्यस्तरावरनं ठरलेल्या सूत्रानुसार त्या ठिकाणच्या समित्यांच्या नियुक्त्या करतील। सर, कोकणची म्हाडा लॉटरी जी आहे ती निघालेली आहे आणि याच्यामध्ये आमदार खासदारांना 9.5 लाखामध्ये घरे जी आहेत ती देण्याचा निर्णय झालेला आहे। या संदर्भात जी प्रचलित पद्धत आहे लॉटरी काढताना, त्या प्रचलित पद्धतीचा आत्तापर्यंत अनेक वर्ष चालू असणाऱ्या पद्धतीचाच अवलंब करून अशा पद्धतीची लॉटरी निघालेली असेल। त्यामुळे याच्यात या सरकारनं काही वेगळं केलंय आणि कुठंतरी सवलतीची खैरात आमदार खासदारांच्यावरती केलेले असं नाही। जी प्रचलित नियम आहे, प्रचलित पद्धत आहे, प्रचलित पद्धतीने यापूर्वी दिलेलं आहे, त्याचप्रमाणे ही लॉटरी काढलेली आहे। ओके, असं म्हणालेले आहेत की जी मेळावा झालेला आहे तो फक्त मराठीच्या मुद्द्यांवरून झालेला आहे, त्यामुळे एकत्र येण्यावरून त्यांनी नाकारलेला आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये 4 पक्ष हे एकत्र येऊन निवडणूक लढवतील का माहिती? आपल्याला आठवत असेल तर बघा, मराठीच्या प्रश्नावरती जी काय भूमिका उभाटा गटानं आणि मनसेनं घेतली, त्याच दिवशी मी पहिल्यांदा आमच्या शिवसेनेच्या वतीनं भूमिका स्पष्ट केली होती की एका विषयापुरतं ही 2 पक्ष, ते सुद्धा त्यांचे आपापले झेंडे बाजूला ठेवून, तुम्ही जर पाहिलं असेल तर त्या मेळाव्यामध्ये, विजय मेळाव्यामध्ये कुठल्याही पक्षाचा झेंडा नव्हता। त्यामुळे त्याच वेळी मी सांगितलं होतं की हा एका विषयापुरते 2 नेते आणि 2 पक्ष एकत्र आलेले आहेत। ज्यावेळी त्यांची राजकीय भूमिका ते सांगतील, दोन्ही पक्ष, उभाटा सांगेल किंवा मनसेचे नेते सांगतील, त्यांची राजकीय भूमिका समोर येऊ द्यात, मग आम्ही महायुती म्हणून त्याच्यावर बोलू। आज तुमची सूत्र सांगतायत, अजून मनसेकडनं अधिकृत त्यांनी काही सांगितलेलं नाही, पण तुमची सूत्र सांगतायत की अनौपचारिक गप्पा करताना मनसे प्रमुख माननीय राज ठाकरे साहेबांनी सांगितले की हा विषय एका विषयापुरता हा मेळावा होता, एका विषयापुरतं हे संबंधित होतं, राजकीय नाही। त्यामुळे एकदा मनसेची अधिकृत भूमिका पुढे येऊ द्यात, शिवसेना म्हणून आम्ही सुद्धा त्याच्यावर आमचं अधिकृत मत मांडू। ज्याप्रमाणे एकनाथ जाऊन भेटत आहेत, उदय सामंत जाऊन राज ठाकरेंना भेटत आहेत मागील काही काळापासून, त्यामुळे महायुतीसोबत मनसे येण्याची चर्चा जास्त होती। हे बघा, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना राज ठाकरे साहेबांनी त्यांच्या घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं। उदय सामंत साहेब जेव्हा भेटले तेव्हा उदय सामंत साहेबांच्या जवळ राज ठाकरे साहेब म्हटले की शिंदे साहेबांना एकदा जेवायला माझ्याकडे बोलवा। त्याप्रमाणे माननीय शिंदे साहेबांनी ते आमंत्रण स्वीकारलं आणि ते माननीय राज ठाकरे साहेबांकडे जेवायला गेले। त्यावेळी सुद्धा मी सांगितलं होतं की आता एकमेकाला आता आपण एखाद्याच्याकडे जेवायला गेलो तर सहज परत येताना म्हणतो तुम्ही पण या माझ्याकडे जेवायला, सहज साहजिक आहे नाही। त्यामुळे आता तसेही विचार, एकमेकाला निमंत्रण देणं, स्वीकारणं, ह्या सगळ्या गोष्टीच, म्हणून मी सांगतोय थोडा धीर धरा, राजकीय भूमिका पुढे येऊ देत त्यांची, मग आम्ही त्याच्यावर बोलू। ओके, धन्यवाद, धन्यवाद। ती देखील जाहीर होते। आज संजय राऊतांनी त्याचा टीजर लॉन्च केलेला आहे आणि परखड भूमिका आणि परखड या ठिकाणी मुलाखत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्यामध्ये एकूणच ठाकरे कुटुंबीय एकत्र दाखवण्याचा प्रयत्न केला। कुठं आलंय? संजय राऊतांनी ट्विट केलंय। कुणाचं ट्विट? संजय राऊतांचं। आम्ही नाही बघत ते काय ट्विट करतात, काय बोलतात। आमच्यासारखंच महाराष्ट्रातली जनता ते चॅनलवर दिसले की चॅनलचं नंबर बदलतात। त्यामुळे आम्ही संजय राऊत काय लिहितात, काय बोलतात, काय सांगतात, काय ट्विट करतात बघत नाही। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।